हे आपल्या घराचं तोरण आहे. पण काल काढलेली रांगोळी आहे. हाय मंडळी, कशा सगळे मजेत ना? मजेतच राहिले असं पाहिजे. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोकणी मॅन सुशांत. मंडळी, सगळ्यात प्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कोकणी मॅन सुशांत या यूट्यूब चॅनलतर्फे. आणि आजचा आपला व्हिडिओ एकदम खास होणार आहे, कारण की आपण चाललो आहे बोरिवलीला, माझ्या सासऱ्यांच्या घरी, म्हणजे माझ्या बायकोच्या चुलत्यांच्या घरी. तर तिकडे आम्हाला इन्व्हिटेशन आलं आहे. खूप तिथे एन्जॉय वगैरे धमाल मस्ती होणार आहे. आणि ही सगळी धमाल मस्ती तुम्हाला सगळ्यांना ह्या व्हिडिओच्या मार्फत पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही एन्जॉय करा, व्हिडिओ आपले पूर्णपणे पहा आणि कमेंटमध्ये कळवा आपले व्हिडिओ कसे वगैरे बनतात आहे. ओके, कारण की आपण थोडा आता क्वालिटी वगैरे सगळं चेंज केले, मोबाईलची क्वालिटी, आणि एक माईक पण घेतला आहे, पण व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला. सो व्हिडिओ क्वालिटी कशी येते, व्हॉइस क्वालिटी कशी येते, प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. आता व्हिडिओला काय फार वेळ लावत नाही, पटकन स्टार्ट करतोय. सो मंडळी, आपल्या प्रवासाला आपण स्टार्ट करतोय. कालचं तुमचं दिवाळी कशी गेली तुम्हाला प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. आणि आता आपण घराच्या बाहेर निघतोय, तोपर्यंत आपला एक छोटासा आर्ट दाखवतो तुम्हाला. आपण काल काढलेली रांगोळी आहे, हे दिवे वगैरे विजलं जात असेल द्या. हे आपल्या घराचं तोरण आहे. इकडे आपण चिमणीसाठी छोटासा घरटा बनवला आहे, म्हणजे बाहेरून येणारी चिमणी असली तर या घरट्यामध्ये झोपते असं आहे. म्हणजे यासाठी आपण ते घरटा देऊन टाकलं. सो मंडळी, आता पोहोचलो आम्ही बोरिवलीला, काकांच्या एरियामध्ये. बाप रे बाप, एवढी गर्दी होती ट्रेनमध्ये काय सांगू नका. विचारायची येत नाही, सांगून विचार पाय ठेवायला जागा नाही, तेवढी गर्दी होती. तरी पण त्या गर्दीत आम्ही आलो. सोबत आहे माझी वाईफ. चला आता आलो. काहीतरी बोल. काय नाही, आता आलो आम्ही एवढा याच्यामध्ये मंडळी, आता पोहोचलो आपण नानांच्या घरी. पप्पा आहे, पप्पा मुलीला जातात पण वरातात पण कळलं ना. या मंडळी फिश खायला. जेवण खूप छान झालं. हे घेते ना, जेवणाचं घेते ना. सो मंडळी, आम्ही आलो होतो, जेवण वगैरे झालं आमचं. सही आमचे नाना आणि नाना आणि जेबी परत आलो. सो खूप छान वाटलं तुम्हाला लोक. काहीतरी अरे हा आमचा मेन माणूस बघा. हॅरी हाय बोल. हाय हॅरी. हॅरी चलो बाय बाय. ते बघा, आम्ही चाललो आता फिरायला. हाय, हॅपी दिवाळी. बघा माझी बहीण. इकडे बोरिवली स्टेशन आहे.
बाजूलाच आहे स्टेशन. पूर्ण रेल्वे कॉलनी. बघा आपल्या गुड्याची नवीन गाडी आहे. आम्ही चाललो फिरायला आता. हाय हाय. चला सर का चलो बरोबर हे बंद झालं काय? उघडत नाही ना खिडकी म्हणून बोलले मी. हा चला दादा. चला 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 चला. हा अरे हे काय एक मिनिट परत 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 कसं कसं एक शूट करा असं. भारी. चला चला. सो मंडळी आता आपण गाडीमध्ये बसलोय गुड्डू भाऊच्या आणि गुड्डू आपला ड्राईव्ह करते आणि ते आहे काकी. त्यांना तर तुम्ही चांगलं ओळखत असाल. आपण नाशिकला गेलो होतो यांच्याकडे आणि बरंच काय खाल्लं होतं. आंबारस खाल्ला होता, चिकन खाल्लं होतं आणि बरंच काय केलं होतं. मजा आलेली. त्र्यंबकेश्वरला फिरायला गेलो होतो. हा आणि त्या खुशी पण होती. हिला तर तुम्ही ओळखतच असाल सगळे दादा. काय हो खुशी, कसं वाटते मुंबई मध्ये येऊन? एकदम गरम आहे मुंबई. नाशिक ओके गाईज. नाशिक मध्ये एकदम थंड आहे. बापरे. मला नाशिक मध्ये पण गरम होत असत. बापरे बाप. जाऊन दे काय करणार. मुंबई मध्ये खूप ऊन असतं. मुंबई पाऊस पडला पाहिजे. मुंबई ही कर्मभूमी आहे. कळलं का बऱ्याच लोकांची. मग ते कळतो तिथं आल्यावर जो घाम गळतो तो कष्टाचा घाम असतो. हे लोकांना कळलं पाहिजे. असं आहे. आणि इथं माझी बायको आहे. हाय. जरा आवाज तरी निघून दे. आवाज आला का मंडळी जरा मला कमेंट मध्ये कळवा. आणि इकडे आजूबाजूचा परिसर. आता आपण आहे बोरिवली मध्ये आणि चाललोय आपण दादरला. मंडळी आपण पोहोचलो आहे दादर मध्ये. दादर मधला नजारा दाखवतो तुम्हाला काय आहे इथं. मला माहिती आहे. म्हणजे हे बघा राजगृह आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आणि आपल्या माता रमाई यांचं सुद्धा घर. म्हणजे ह्या राजगृहाच्या रिअलमध्ये मालकीण आहेत माता रमाई आंबेडकर. हे बघा पाहू शकतो आपण. त्या सध्या आत त्यांना जाऊ शकत पण बाहेरून दाखवतो तुम्हाला. आज झाला आला एंट्री आहे का? पण आतमध्ये फोटो व्हिडिओज काढण्यास अलाउड नाही. फक्त माहिती घ्यायची थोडं थोडं.
सो मंडळी बघा कुठे आलोय आपण आता.